नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 120 दिवसाचा टाइम टेबल. असा अभ्यास करा. माय चान्स सांगतो मित्रांनो, 120 दिवसात तुमची लेखी 90+ होईल. बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगतोय की 120 दिवसाचं चॅलेंज पूर्ण करण्याची जर का तुमच्यात हिंमत असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर अन्यथा हा व्हिडिओ तुम्ही इथून सोडून गेलात तरी चालेल. हार्ड चॅलेंज आहे पराव 120 दिवसाचं. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जर का पोलीस व्हायचं असेल तर त्यासाठी लेखी परीक्षेचा अभ्यास जर का तुम्ही मी सांगन त्या पद्धतीने जर केला तर मित्रांनो 90+ मार्काची तयारी तुमची 120 दिवसामध्ये होऊ शकते, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. बघा बरं, मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करत चालायचा आहे. बघा बरं, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 120 दिवस स्वतःला झोकून घ्यावं लागेल. 120 दिवस मित्रांनो तुम्हाला परिपूर्णपणे 120 दिवस द्यावा लागेल. रोजचा 8 तास अभ्यास करायचा, पण 120 दिवस करायचा आपल्याला तो. जर तुम्ही रोजचा 8 तास अभ्यास केला तर 120 दिवसामध्ये तुमची लेखी ही 90+ होईल, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. परत एकदा सांगतो, जर चॅलेंज पूर्ण करायची हिंमत असेल तरच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर काही गरज नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथं सोडून गेला तरी मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्यात धमक असेल, तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मनाला वाटत असेल की नाही मला 90+ मार्क घ्यायचे आहे, तर तुम्ही हा चॅलेंज पूर्ण करू शकत असाल तरच व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. ठीक आहे बरोबर. तर चला आपण काय करूया की कशा पद्धतीचा तो प्लॅन आहे, आपण सर्व काही माहिती सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित समजेल. जर व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा बरोबर, तुमच्यासाठी आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आणलेला आहे. आता 100+ दिवस म्हणजे 120 दिवस, 120 दिवस म्हणजे 4 महिन्याचा हा आपला प्लॅन असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला सांगतोय टास्क म्हणजे काय. तर टास्क म्हणजे मित्रांनो हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार, ते तुम्ही पूर्ण करायचं आहे. बरोबर, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हा टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी जे टार्गेट देईन रोजच्या रोज ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या बरोबर, फक्त क्लासेसवरती कुठलाच माईचा लाल भरती होत नाही. तुम्ही 4-6 महिन्याचे क्लासेस केले आणि तुम्ही जर म्हणला की सर मला भरती व्हायचं, तर हे शक्य नाही आहे. कारण का बरोबर, क्लासेसवरती कोणीच भरती होऊ शकत नाही. जर का तुम्हाला भरती व्हायचं असेल तर बरोबर तुम्हाला इथे सेल्फ स्टडी करावी लागते. आणि सेल्फ स्टडी करत असताना बरोबर गाढव मेहनत घेऊन चालत नाही, स्मार्ट स्टडी करावी लागते. टास्क हा सेल्फ स्टडीचाच भाग आहे. रोजच्या रोज मी तुम्हाला टार्गेट देणार, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मी जे टार्गेट देईन ते तुम्ही पूर्ण करायचं. फक्त 120 दिवस मी सांगतो ते चॅलेंज जर का तुम्ही ॲक्सेप्ट करत गेला, मी सांगतो ते करत गेला, माय चान्स सांगतो इमानदारीने पराहो, 120 दिवसामध्ये तुमची 90+ मार्काची तयारी होऊन एवढी तुम्हाला मी 100% खात्रीने गॅरंटी देतो. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला असेल, आतापर्यंत भरपूर काही केलं असेल, एकदा माझ्यावर विश्वास करून बघा. आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल, अकॅडम्या लावल्या असेल, तरी जर का तुमच्या लेखीचा स्कोर वाढत नसेल, 45, 50, 55, 60, 75 पर्यंत स्कोर येत असेल, त्याच्यावरती तुमचा स्कोरच जात नसेल, तर परत तुमच्यासाठी 120 दिवसाचं चॅलेंज आहे. 120 दिवस तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत गेला तर इमानदारीने सांगतो 120 दिवसामध्ये तुमची 90+ मार्काची तयारी होईल. बघा बरं, तुम्हाला मी टास्क कोर्सची वैशिष्ट्ये सुद्धा सांगणार की कशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे, त्याची वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला सांगतोय आणि त्याच्यानंतर डेमो सुद्धा दाखवतोय. पण तत्पूर्वी एक महत्त्वाचं वाक्य बोलतो की बरोबर बघा, तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे. तुम्ही किती अभ्यास करता याला काही महत्त्व नाही आहे, पण कोणता करता याला महत्त्व आहे. ते कसं आहे माहिती आहे का, की शेतामध्ये काय पिकतं आणि बाजारात काय विकतं याचं जर का कॉम्बिनेशन शेतकऱ्याला बसलं तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही. आणि जर का शेतकऱ्याला जर का त्याचं कॉम्बिनेशन बसलं नाही तर शेतकरी कर्जबाजारी होतो. तशाच पद्धतीने आहे. बरोबर, तुम्ही अभ्यास किती वर्ष झाले, काही काही पोरं 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष झाले भरतीची तयारी करतात, त्यांना मार्क पडतात 75, 70, 60, 65, 45, 50, 55, तरी मार्क का वाढत नाही. त्याचं कारण हेच आहे की बरोबर पेपरला येतं काय, तुम्ही वाचता काय, अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे ही तुम्हाला जर समजली, तुम्ही सेल्फ स्टडी करता. आता बघा, क्लासेसवरती कोणी भरती होत नाही, 4-6 महिन्याचे क्लास केले, सेल्फ स्टडी करावी लागला आणि स्कोर तरी वाढणार नाही. का वाढणार नाही, बरोबर तुम्ही गाढव मेहनत घेताय. तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागेल. स्मार्ट स्टडी कशी करायची हेच आपण आपल्या टास्कच्या माध्यमातून सांगणार आहे. टार्गेटेड स्टडी करा, गाढव मेहनत घेऊ नका. टेक्निकली म्हणजे एकदम स्मार्ट करा, थोडं करा पण थोड्यामध्ये गोड करा. बरोबर, 50 पुस्तक वाचू नका, 5च पुस्तक 50 वेळेस वाचा. बरोबर, थोडं वाचा, थोड्यामध्ये गोड करा. पुढचं पाठ मागचं सरसपाट करू नका. हे तुम्हाला टास्कमध्ये कसा अभ्यास करावा, सेल्फ स्टडीचा टार्गेट कसं ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे, हेच मी टास्क कोर्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ते कशा पद्धतीने देणार याची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो. आता बघा, वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानंतर डेमो दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. बघा बरं,
टास्क कोर्सची वैशिष्ट्ये, हा आपला 100+ दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे. 100+ दिवस म्हणजे 120 दिवसाचा, बरं का, लक्षात असू द्या. 120 दिवसाचा हार्ड चॅलेंज आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करत असाल, तुमच्यात हिंमत असेल, तुमच्यात धमक असेल, तर तुम्ही नक्की हा कोर्स जॉईन करू शकता. कसा जॉईन करायचा, काय ते सगळं काय सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. डेमो तुम्हाला दाखवतोय, पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहायचा आहे तुम्ही, ठीक आहे. यामध्ये बघा, तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा, कोणता टॉपिक घ्यायचा, याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे. रोज तुम्हाला नेमकं काय करायचं बघा, काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, 4 विषय घ्यायचे आपल्याला, त्याच्यामध्ये कुठलं वाचलं पाहिजे, PYQ कधी केल्या पाहिजे, कशा केल्या पाहिजे, सगळं काही तुम्हाला माहिती याच्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा, तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे. परवा तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाहीये, तुम्हाला कुठलंही तुमचं फोनचं स्टोरेज भरायचं काम नाहीये. तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरती मिळणार आहे, तो पण PDF स्वरूपात, लक्षात राहू द्या. चौथा मुद्दा बघा, मी जो रोज अभ्यास देईल तेवढाच तो तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचा. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल. मी सांगतो ते करा, मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास करा. मी जेवढं तुम्हाला अभ्यास करायचं सांगणार आहे तेवढंच करा, त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालेल, मात्र इमानदारीने करा. इमानदारीने सांगतो हो. 120 दिवसामध्ये तुमची जर का लेखी 90+ नाही झाली तर मग मला बोला. आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करून बघा. सेल्फ स्टडी कशी करावी हे टास्क मध्ये तुम्हाला सांगणार आहे मी, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, डेमोही दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. पाचवा मुद्दा बघा, की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल. बघा, आता तुम्हाला काही मास्टर लोक सांगत असतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडा, साल्या तुला मार्कच पडू राहिले 50, 55, 45, 60, 65, आणि तुला ते मास्तर सांगतात रोज एक प्रश्नपत्रिका सोडा. अरे काय उपयोग आहे रोज एक प्रश्नपत्रिका सोडून तुझा? प्रश्नपत्रिका रोज एक कधी सोडली पाहिजे याचीही माहिती तुला मी टास्क मध्ये देईन, की कशा पद्धतीने आपण रोज एक प्रश्नपत्रिका सोडली पाहिजे, कोणी एक रोज प्रश्नपत्रिका सोडली पाहिजे याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल, ठीक आहे. सहावा मुद्दा बघा, टास्क PDF मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणतं करावं हे तुम्हाला समजेल. नेमकं काय वाचायचं, काय नाही वाचायचं, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, त्याला रिव्हिजन कधी दिलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे जेणेकरून ते पचनी पडेल, त्याच पद्धतीने किती वाचलं पाहिजे जेणेकरून ते आपल्या ध्यानात राहील, याचं सुद्धा तुम्हाला मॅनेजमेंट या टास्क कोर्समध्ये देणार आहे मी. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला डेमो सुद्धा दाखवतोय, कशा पद्धतीने जॉईन करायचं तेही सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही, ठीक आहे. बघा, सातवा मुद्दा, आयुष्यातले 4 महिने प्रॉपर रोज 8 तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा. माय चान्स सांगतो मित्रांनो, तुम्हाला PSI DYSP SP आपलं IPS वगैरे IS वगैरे व्हायचं नाही आहे. गृह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई, आपल्याला ते व्हायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 16 तास 14 तास 12 तास अभ्यास करायची गरज नाही आहे. त्यासाठी तुम्ही जर का इमानदारीने मी सांगतो त्या पद्धतीने स्मार्ट स्टडी केली तर फक्त 4 महिन्यामध्ये तुमची लेखी 90+ होईल. रोजचा 8 तास अभ्यास करा, जास्त करू नका. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काय करू नका. मी जो अभ्यास देईन तेवढाच पूर्ण करायचा, टार्गेटेड स्टडी राहतोय. मी सांगतो त्या पद्धतीने करा. जर नाही 90+ लेखी झाली तर मग मला बोला. रोजचा 8 तास अभ्यास करायचा, फक्त 4 महिने. आयुष्यातल्या आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा या दसरते मास्तरवरती विश्वास करून बघा. नाही जर का मार्क वाढले तर मग मला बोला. बघा, 8वा मुद्दा, की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर 100+ दिवसामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, टास्क म्हणजे सेल्फ स्टडीचा भाग आहे, टार्गेटेड स्टडी आहे, स्मार्ट स्टडी आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे, की तुम्हाला जर का टास्क मध्ये काय असतं, हे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. एक गोष्ट लक्षात राहू द्या, की कोणताही माईचा लाल फक्त क्लासेसवरती भरती होऊ शकत नाहीये, कारण क्लासेस फक्त हा दिशा देण्याचं काम करतो. भरती व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ स्टडीच करावी लागते. पण सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत करते, म्हणून 4 चे 6 महिने, 6 चे 10, 10 चे 1 वर्ष, 1 वर्षाचे 2, 2 चे 3, 3 चे 4, 4 चे 6, 6 चे 10 वर्ष होतात तरी भरतीच करतात. कारण त्याचं कारण काय आहे रे, की तुम्ही स्मार्ट स्टडी करत नाही, गाढव मेहनत घेतात. थोडं वाचा, थोड्यामध्ये गोड करा. क्लासेसवरती कोणी भरती होत नाही, तुम्हाला त्यासाठी सेल्फ स्टडीज करावी लागेल. सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घ्यावा लागणार नाही, स्मार्ट स्टडी करावी लागेल. हेच तुम्हाला टास्कमध्ये मिळणार आहे. हे झालं एक वैशिष्ट्य. आता बघा 8वा मुद्दा, आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल तर ज्याही दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून जर का तुम्ही हा टास्क कोर्स जॉईन केला तर तिथून पुढील 100+ दिवस मी सांगतो त्या पद्धतीने 120 दिवस अभ्यास करा. जर नाही लेखी 90+ झाली तर मग मला बोला. मी सांगतो ते करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करून बघा. एकदम तुम्हाला मी सांगतो इमानदारीने पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल, की तुम्ही पहिल्याने कसा अभ्यास करत होता आणि आता कसा करत आहे. कारण गाढव मेहनत घेऊन काहीच उपयोग नाही रे. स्मार्ट स्टडी करा, स्मार्ट स्टडी करा. वारंवार सांगतोय, स्मार्ट स्टडी करा, गाढव मेहनत घेऊ नका. टार्गेटेड स्टडी करा. पोलीस भरती म्हणजे काही नाही आहे. 90+ मार्क इझिली 120 दिवसात नाही पडले मग मला बोला, पण मात्र मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. 10वा मुद्दा बघा, शेवटी एवढंच सांगन 100+ दिवस म्हणजे 4 महिने मी सांगतो तशा पद्धतीने अभ्यास करा. तुमचा रिझल्ट 100% येणार आहे. मी सांगतो ते करा. नाही जर लेखीचे मार्क वाढले तर मग मला बोला. 11वा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांनी बघा, मी हा उपक्रम आजकालचा चालवत नाहीये,
ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी म्हणजे जून 2023 पासून मी हा उपक्रम चालवतोय त्यांनी जॉईन केला होता, ज्या पोरांनी टास्क त्यांचे स्कोरही वाढला, ती पोरं भरतीही झाली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय. व्हिडिओ ऑल एक्झाम डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया आवश्यक बघा. मी स्वतः काही सांगत नाही आहे. परवा बघा क्लासेसवरती कोणी भरती होऊ शकत नाही, पोरं अकॅडमीमध्ये राहून त्यांचा स्कोर वाढला नाही, पण मी सांगितलं त्या पद्धतीने पोरांनी सेल्फ स्टडी केली. मी सांगितलं त्या पद्धतीने मी जे टार्गेट त्यांना देतो ते पूर्ण करत गेलं, परवा त्यांचा स्कोर वाढला. मी स्वतः सांगत नाही, त्यांच्या प्रतिक्रिया बघा. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत गेला, तुमचाही स्कोर नक्की वाढेल 100%. आतापर्यंत काय झालं काय नाही झालं सगळं विसरून जा. वेटिंगला राहिला असाल, ग्राउंड क्वालिफाय झाला नसाल, जे झालं असेल ते सगळं विसरून जा. नव्या दमाने नव्या जोराने तयारीला लागा. परवा जर का तुम्ही तयारीला लागला तर तुम्हाला सांगतो इमानदारीने 120 दिवसात 90+ मार्काची तयारी होऊन एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर बघा आता ज्या विद्यार्थ्याने मी तुम्हाला आता सांगितलं 12वा मुद्दा बघा, मी सांगतो ते करा, तुमचा रिझल्ट हा 100% येईल. मी सांगतो ते करा, रिझल्ट 100% येईल. बरोबर लय लोकांवर विश्वास केला, एकदा माझ्यावर करून बघा. नाही जर का तुमचे लेखीचे मार्क वाढले तर मग मला बोला. लय नसते क्लासेसवरती कोण भरती होत नाही रे, सेल्फ स्टडी करावी लागते. सेल्फ स्टडी करत असताना बरोबर स्मार्ट स्टडी करा रे, गाढव मेहनत घेऊ नका. रोजचे 50 पानं वाचतात पण लक्षात काहीच राहत नाही, तुला बुटानं मारायला पाहिजे. तू गुरं ढोरं वळ गावाकडे जाऊन, काय उपयोग आहे तुझं. गाढव मेहनत घेऊ नका रे, अभ्यास भरपूर करता तुम्ही. तुमच्या बुद्धीची मग मला क्यू येते, 12 तास 14 तास अभ्यास करतो मास्तर, स्कोरच वाढत नाही माझा, मी काय करून. लय डोक्याला ताण आला, तुला फटकायला पाहिजे धरून. स्मार्ट स्टडी करणं, टार्गेटेड स्टडी करणं, एक टार्गेट ठेवणं, ते टार्गेट पूर्ण करायचं करणं. येड्यासारखा तू गबळ्यासारखा बसतो, येड्यासारखा तू 14 तास 15 तास 12 तास अभ्यास करायला बसतो आणि नुसता वाचत राहतो. पुढचं पाठ मागचं सर सपाट विचारलं काय तर म्हणतो मला नाही येत मास्तर. आता हे करू नको, 4च पानं वाच पण ध्यानात राहिले पाहिजे असं वाचते. टार्गेटेड स्टडी मी तुम्हाला इथे देणार आहे, लक्षात राहू द्या. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. लोक बोलतात कोण कधी भरती येईन कधी येईन, मला नाही माहिती कधी येईन. मी तुम्हाला एक मात्र गॅरंटी देतो की डिसेंबर 2025च्या आतमध्ये किती का होईना 1000 पदाची 10,500 12,000 14,000 काय ते होईना काही ना काही पदाची भरती डिसेंबर 2025च्या अगोदर येईल, याची मी तुम्हाला मात्र 100% खात्रीने गॅरंटी देतो. कोण काय सांगतं मला माहीत नाही, कोणावर तुम्हाला विश्वास ठेवायचा ठेवा, नका ठेवायचा नका ठेवू, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की डिसेंबर 2025च्या अगोदर 100% जाहिरात येईल. त्यामुळे निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका, चांगल्या पद्धतीने तयारी करा, एवढं मी तुम्हाला सांगेन. डेमो तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे. हे पोरांच्या प्रतिक्रिया आहे, तुम्ही बघू शकताय. मी काय त्या दाखवत नाहीये कारण दिवस पुरणार नाही जर का मी तुम्हाला या प्रतिक्रिया दाखवायला लागलो तर. ठीक आहे, आता बघा तर आता मी तुम्हाला काय करतो त्याचा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला इथे अभ्यास देणार आहे. जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे तुम्हाला सांगतो. तर बघा याची फीस जास्त नाही आहे, रेग्युलर फीस 799 आहे, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर 499 रुपये तुमच्यासाठी याची फीस असेल. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती 499 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या, ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल. ज्याही दिवशी हा व्हिडिओ बघत असाल तिथून पुढील 100+ दिवस मित्रांनो रोज एक टास्क तुम्हाला भेटत जाईल. ग्रुपमध्ये ॲड करून टाकन, बुक लिस्टसुद्धा तुम्हाला देईन. ज्याही दिवशी तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील 100+ दिवस रोज एक टास्क करायचा, रोज तुम्हाला एक टास्क भेटत जाईल. ग्रुपमध्येही ॲड करण्यात येईल. तुम्ही 100+ दिवस म्हणजे 120 दिवस मी सांगतो त्या पद्धतीने करा. जर नाही स्कोर वाढला तर मग मला बोला, अरे पहिल्या 15 दिवसाचा तो अभ्यासात झालेला बदल तुला दिसून येईन. परवा एक टार्गेट पुढं असलं ना तर माणसाला झोप येत नाही. एक टार्गेटेड स्टडी करा रे, गाढव मेहनत घेऊ नका. वारंवार सांगतो गाढव मेहनत घेऊ नका, थोडं करा पण थोड्यामध्ये गोड करा. ठीक आहे, तर परत एकदा सांगतो याची फीस 499 आहे, रेग्युलर 799 आहे, पण तुमच्यासाठी 499 आहे. हा व्हिडिओ बघत असाल तर 499 या नंबरवरती पाठवून द्यायचे, स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्यायचा. तुम्हाला मी ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करून टाकल. आता तुम्हाला इथपर्यंत सगळी माहिती समजली असेल. आता डेमो दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा आता परवा मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक 1 आहे. दिवस पहिला आहे. पोलीस भरतीचा विचार करायला गेला तर परवा पोलीस भरतीला 4 विषय, मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या. परवा 90 मिनिटाचा वेळ असतो, तुमच्या आयुष्याचा खेळ असतो, 100 मार्काचा पेपर असतो. याच्या पलीकडे पोलीस भरतीला काही नाही आहे. या 4 विषयाचा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अभ्यास देणार आहे. दिवस पहिला आहे, गणिताचा अभ्यास मी तुम्हाला देणार. मी तुम्हाला सांगणार की परवा संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते पहा. 8 दिवस चालेल हे आपलं प्रकरण. आता तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी गेलं असेल, मास्तर हे नेमकं काय सांगितलं, आम्हाला काही समजलं नाही. हो, तुम्ही काय सांगता ते आम्हाला काही समजलंच नाही. काय संख्या आणि संख्याचे प्रकार, फक्त किती पान ते प्रकार, 8 दिवस चालेल आपले प्रकरण. अरे काय डोक्यात घुसलं नाही रे मास्तर, सांगतो. आता बघा मी तुम्हाला गणित विषय बरोबर आहे. मी गणिताचं तुम्हाला काय सांगितलं रे की संख्या आणि संख्यांचा प्रकार आणि किती प्रकार आहे ते पाहिजे, ती संख्या कशी ओळखली जाते आणि त्याच्या व्याख्या करायच्या. तर तुम्ही पहिल्या दिवशी गणिताचं संख्या आणि संख्यांचे प्रकार आणि त्या संख्या कशा ओळखल्या जातात एवढं बघायचं. मग
मग याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या, चौरस संख्या, ह्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्यांच्या व्याख्या काय, पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच बघायचं, याच्या पलीकडे काही बघायचं नाहीये. पण बघत असताना परवा असं बघा की आयुष्यात ते कधी विसरलं नाही पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं बाबा की समसंख्या कशाला म्हणतात, तो पटकन सांगितलं पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. त्याच पद्धतीने आता मी तुम्हाला सांगणार की परवा 1 ते 100 पर्यंत, आता मूळ संख्या तुम्हाला विचारलं की बाबा मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे, तुम्हाला मी काय सांगितलं पहिल्या दिवशी गणिताचं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती प्रकार आहे. 8 दिवस चाललेले आपलं प्रकरण, त्याच्या व्याख्या वगैरे बघायच्या पहिल्या दिवशी, एवढंच बघायचं आहे. याच्यामध्ये आता मूळ संख्या आहे, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहे रे दादा? हो, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगता आल्या पाहिजे कोणकोणत्या संख्या, विचारल्या तर फटकन सांगता आलं पाहिजे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 71, 73, 79, 83, 89, 97. परवा एका दमामध्ये मी पूर्ण 25 संख्या म्हटल्या. का म्हटलं असं? कारण तेवढा सराव करावा लागतो. आता मी तुम्हाला पहिल्या दिवशी एवढंच सांगितलं ना, मग एवढंच करा. याच्या पलीकडे गणिताचा कुठलाही अभ्यास करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो 120 दिवसामध्ये 90+ मार्काची तयारी होईल. पहिल्या दिवशी गणिताचा एवढा अभ्यास दिला, एवढाच करायचा. आता काही विद्यार्थ्याचा आपला प्रॉब्लेम असतो, मास्तर सगळं ठीक आहे बाबा, तुम्ही आम्हाला अभ्यास सांगणार आहे, आम्ही तो करणार आहे, इमानदारीने आम्ही करू, तुम्ही एवढ्या तळतळीने सांगत आहात आम्हाला, आम्हीही इमानदारीने अभ्यास करू, तुम्ही सांगतो त्या पद्धतीने आम्ही अभ्यास करू. पण मास्तर एक लोचा आहे हो, एक लफडा आहे. कुठला लफडा आहे मास्तर? माझ्या ध्यानातच राहत नाही हो. आपले भरपूर पोरं आहे, अभ्यास करतात, लय अभ्यास करतात, पुढचं पाठ मागचं सपाट होतं. मास्तर जेव्हा पुस्तक पुढं राहतं तेव्हा सगळं काही येतं, पण नंतर विसरून जातं. हो मास्तर, याच्यावरती काहीतरी इलाज सांगा. मित्रा, तुला त्याच्यावरती इलाज सांगतो. मी सांगत नाही, स्वतः विज्ञान सांगतं की कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली ना, कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली ना मित्रा, तर ती आयुष्यातून कधीच विसरत नाही. डायरेक्ट 1 ते 100 आता आहे बघ. आता तुला गणिताचं मी पहिल्या दिवशी काय सांगितलं आहे की संख्या आणि संख्यांचा प्रकार बघ, कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्या संख्या कोणत्या आहे एवढं बघायचं तुला पहिल्या दिवशी गणिताचं. मग विज्ञान सांगतं पोरा, कुठलीही गोष्ट 21 वेळेस केली ना की आयुष्यातून ते कधी विसरूच शकत नाही माणूस. तू नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं विसरशील, पण ती 21 वेळेस केलेली गोष्ट कधी विसरू शकणार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेव, हे आता तुला जर का ध्यानात राहत नसेल ना, डायरेक्ट 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे? 25 मूळ संख्या आहे. मग डायरेक्ट 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या 21 वेळेस म्हण ना, मायच्यान सांगतो पोरा सगळं विसरशील, पण ते कधी विसरणार नाही. डायरेक्ट येण्यासारखं म्हणत राहायचं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 62, 71, 73, 79, 83, 89, 97, 25 मूळ संख्याने 21 वेळेस म्हणत राहायचं येड्यासारखा. कसा पाठ होत नाही तुझ्या? परवा हे एक टेक्निक आहे. झालं तुझं पहिल्या दिवशी गणिताचा अभ्यास एवढाच करायचा, याच्या पलीकडे काही करायचं नाही. ठीक आहे, झाला गणिताचा अभ्यास. बुद्धिमत्ता विषय आहे. परवा हा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की बुद्धिमत्तेच्या वर्णमालेवरील 25 प्रश्न सोडवायचे. तुम्ही म्हणसान बा मास्तर बुद्धिमत्तेच्या वर्णमालेवरील आम्ही पहिल्या दिवशी 25 प्रश्न सोडवायचे का? याच्या पलीकडे काही नाही सोडवायचं का? तर मित्रा काही नको सोडू, फक्त 25 प्रश्न सोड वर्णमालेवरील, याच्या पलीकडे काही करू नको. ठीक आहे, तर झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क. त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचं मी तुम्हाला सांगणार परवा. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचं उगम व्याकरण दिवस पहिला आहे, पहिलंच चॅप्टर आहे. त्याच्यामधले 3 मुद्दे मी तुम्हाला अभ्यासाला देणार. मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा, मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा, भाषा व लिपी स्वरूप बघा. आता हे 3 मुद्दे काही विद्यार्थी बोलतील सर ज्याने 4-6 वर्ष घासलेली आहे, जो वेटिंगला वगैरे राहिला असेल, तो म्हणन की सर मी हे 3 मुद्दे लय झालं 15 मिनिटात करून टाकन. मलाही माहिती आहे मित्रा, तू करू शकतो कारण तू तेवढी घासली आहे. पण हे 3 मुद्दे करत असताना अशा पद्धतीने करा की ते आयुष्यात कधी विसरले नाही पाहिजे. अशा पद्धतीने करा. झोपेतून जर या 3 मुद्द्याविषयी तुम्हाला काय विचारलं तर ते आलं पाहिजे. आता काही पोरांचा प्रॉब्लेम राहतो, भाऊ मास्तर ध्यानातच राहत नाही, मग डायरेक्ट या 3 मुद्द्याला 21 वेळेस रिपीट कर. दादा मी इमानदारीने सांगतो, तू जर काही 21 वेळेस जर केलं ना तर तू सगळं विसरशील. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरशील, पण 21 वेळेस केलेले 3 मुद्दे तू कधी विसरू शकणार नाही. एवढी गोष्ट लक्षात राहू दे. हे 3 मुद्दे तुला 21 वेळेस करायचे. अशा पद्धतीने तुमचा मराठी व्याकरणाचा पहिल्या दिवसाचा मी टास्क तुम्हाला देणार. पहिल्या दिवशी अजूनही अभ्यास आहे तुम्हाला, एवढाच नाही टार्गेटेड स्टडी करा, अजून टार्गेट तुम्हाला मी देणार. हे झालं 3 विषयाचा टार्गेट. त्याच्यानंतर पहिल्या दिवसाचं सामान्य ज्ञानचं सुद्धा तुम्हाला टार्गेट देणार. हा विषय कसा आहे माहिती आहे का दादा हो, की खोंदा पान निकला चिव्वा, पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार. याच्यामध्ये मी तुम्हाला सामान्य ज्ञानचं सांगणार की परवा पहिला दिवस आहे आपला, टास्क क्रमांक 1 आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या वगैरे बघा. आता तुम्ही म्हणसान की मास्तर पहिल्या दिवशी आम्ही सामान्य ज्ञानचं राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या एवढंच बघायचं का? तर हो मित्रांनो, एवढंच बघा, याच्या पलीकडे काही बघू नका. पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की झोपेतून जर उठून तुम्हाला विचारलं बाबा राजस्थानची राजधानी काय, तुम्ही फटकन सांगितलं पाहिजे की जयपूर आहे मास्तर. आता दुसरा मुद्दा म्हणजे ज्या पोरांच्या ध्यानात राहत नाही, डायरेक्ट 21 वेळेस करा पोरांनो. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता राजस्थानची राजधानी जयपूर आहे, तुमच्या ध्यानात राहत नाही तर डायरेक्ट त्या राजस्थानची राजधानी जयपूर
राजस्थानची राजधानी जयपूर असं 21 वेळेस म्हणा, तुमच्या 100% ध्यानात राहील. कारण पहिल्या दिवशी मी तुम्हाला जेवढा टास्क दिला तेवढाच करायचा, इमानदारीने, त्याच्या पलीकडे डोकं लावायचं नाही. मी जे सांगतो ते करा, मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास करा. परवा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला, एकदा आपल्यावर करून बघा. नाही जर का लेखी 90+ झाली तर मग मला बोला. मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. कितीही मार्क पडत असू द्या तुम्हाला, 50, 55, 60, 65, 70, 75 कितीही पडत असू द्या, 90+ नेऊन घालायची जिम्मेदारी आपली लागली. मी सांगतो ते करा. जर नाही मार्क वाढले तर मग मला बोला. अशा पद्धतीने तुमचा टास्क असणार आहे. अति महत्त्वाचं म्हणजे परवा टास्क पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास नाही, अजूनही देतो तुम्हाला की पहिल्या दिवशी मग मी तुम्हाला सांगणार की आपण 2016 पासून आतापर्यंत झालेल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे PYQ सुद्धा तुमच्याकडून करून घेतो. PYQ हा पोलीस भरतीमधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, लक्षात असू द्या. ज्याला PYQ समजलं त्याची पोलीस भरती 4-6 महिन्यातच निघली, लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार PYQ 2018च्या 3 प्रश्नपत्रिका वाचा, त्यामधील फक्त GK आणि मराठी व्याकरण वाचा. एक प्रश्नपत्रिका दादा हो तुम्हाला 2दा वाचायचं सांगतो, कारण त्याचा फायदा तुम्हाला होतो. हे सगळं काही 120 दिवसामध्ये होणार तुमचं. रोजच्या 3 प्रश्नपत्रिका कंटिन्यू PYQ मध्ये तुम्हाला वाचायला सांगत असतो. 2016 पासून वाचायला देतो. गणित बुद्धिमत्ता मी सोडायला सांगत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला, कारण सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला 1.5 तास लागेल, त्यामुळे गणित बुद्धिमत्ता सांगत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास देणार. 2016 पासून आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका सगळं काही 120 दिवसामध्ये परवा तुमच्याकडून मी हे करून घेणार आहे. अशा पद्धतीचे टास्क आहे. माझा गळा बसला, ओढून सांगतो परवा तुम्हाला. आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा माझ्यावर विश्वास करा. हे बघा भरपूर टास्क आहे मी तयार करून ठेवला. 120 दिवसाचा हा प्लॅन तुमच्यासाठी. पण आता सगळाच प्लॅन व्हिडिओमध्ये सांगितला तर टाईम पुरणार नाही, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. परत एकदा जाता सांगतो की टास्क जॉईन करायचं असेल तर त्याची फीस मी लिमिटेड ठेवलेली आहे. 4 महिन्याची फीस फक्त 499 आहे, रेग्युलर 799, लक्षात राहू द्या. पण हा व्हिडिओ बघत असाल तर 4 महिन्याची फीस फक्त आपण 499 तुमच्यासाठी ठेवली आहे. गुगल पे, फोनपे किंवा पेटीएमला 499 रुपये पाठवून द्या. स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला पाठवून द्यायचा. ज्याही दिवशी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिथून पुढील 100+ दिवस मित्रांनो तुम्हाला रोज एक टास्क भेटत जाईल. तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल आणि बुक लिस्ट सुद्धा देण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही इथे टास्क जॉईन करून मित्रांनो तुमच्या अभ्यासाला नवीन दिशा देऊ शकताय. परत एकदा सांगतो, गाढव मेहनत करू नका, स्मार्ट स्टडी करा. आतापर्यंत भरपूर काय केलं, एकदा माझ्यावर विश्वास करा. एवढं सांगन. जाता परत एकदा सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि या नंबरवरती मला व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगा, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. तुम्ही माझाही नंबर सेव्ह करून घ्या. माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अपडेट भेटत जाईल. त्याच्यानंतर तुमची वैयक्तिकही काय अडचण असेल, कॉल शक्यतो मला करू नका. व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमची वैयक्तिक भरती संदर्भात काय अडचण असेल तर नाहीतर तू गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून मला मेसेज करशील, असं काय करू नको दादा. फक्त तू भरती संदर्भात काय अडचण असेल ना तर नक्की मला मेसेज करू शकतो. तुला तिथं शंकांचं निरासन करण्याचं काम मी करेल. आणि परत एकदा सांगतो, काही अडचण असेल तर मेसेज नक्की करा. आणि परत एकदा दादा सांगतो, चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि टास्क नक्की जॉईन करा. तुमचा 100% फायदा होईल. तर मित्रांनो, आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.